दरोडा पडला। विंग कमांडर वीरेंद्र कुमार जिंदाल यांच्या घरात घुसून दरोडेखोराने 40 तोळे सोनं आणि 8.5 लाख रुपये रोख रक्कम पळवली आहे। विंग कमांडर वीरेंद्र कुमार हे आपल्या कौशल्या बंगल्यामध्ये झोपले होते। त्यावेळी दोन अज्ञात इसमांनी घरामध्ये घुसून थेट बेडरूममध्ये घुसून जिंदाल यांच्या तोंडावरती हात ठेवला आणि त्यांना उठवलं। दोन्ही चोरट्यांनी सोनं कुठे अशी विचारणा केली, जरा सुद्धा हलू नका असा दम दिला। त्यांच्या हातामध्ये हातोडी, हेक्सा ब्लेड टाईपचे रॉड्स होते। जिंदाल यांच्याशी झटपट त्यांनी केली आणि त्यानंतर कपाटाची किल्ली त्यांच्याकडनं मागितली आणि कपाटात असलेले तब्बल 40 तोळे सोनं आणि 8.5 लाख रुपये पळवलेत। याच अनुषंगाने आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। रात्री 2:30 ते 2:45ची वेळ, याच मागच्या दारातनं दोन चोरटे आत शिरले आणि थेट विंग कमांडर वीरेंद्र कुमार यांच्या बेडरूम मध्ये शिरले आणि त्यांना दमदाटी केली। त्यांना काही प्रमाणात थोडेफार मारहाण केल्याची माहिती आहे आणि त्यांच्या घरातून 40 तोळे सोनं आणि 8 लाख रुपये रोख रक्कम फस्त केल्याचं समोर आलंय आणि याच पडलेल्या दरोड्यामुळे सध्या पुणे शहरात खळबळ उडाली आहे। मी त्यांच्याच बंगल्यासमोर सध्या उभे आहे। कौशल नावाचा त्यांचा जांभूळनगर परिसरात बंगला आहे। याच बंगल्यात विंग कमांडर रात्री झोपले होते रोजचं काम करून। मात्र 2:30च्या सुमारास ही सगळी घटना घडली आणि त्यानंतर सकाळी पोलिसांना या सगळ्या घटनेबाबत माहिती मिळाली। सध्या रात्री आतमध्ये पोलीस आहेत, या सगळ्या विंग कमांडर असू दे त्यांच्या कुटुंबियांकडनं माहिती घेत आहेत। हे चोरटे नेमके कोण होते, त्यांच्या ओळखीचे होते का, त्यांनी रेकी करून हा दरोडा टाकलाय का, या सगळ्याची माहिती पोलिसांकडनं घेतली जाते। एवढंच नाही तर सगळ्या कुटुंबियांना एकत्र बसवून त्यांच्याकडलं सोनं, त्यांच्याकडे असलेले पैसे या सगळ्याबाबतची माहिती सध्या पोलीस घेत आहेत। नेमके हे चोरटे कोण होते याचा पोलीस शोध घेतीलच। मात्र विंग कमांडरच्या घरी अशी घटना घडल्यामुळे पुणे शहरात साधारण खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे।